नमस्कार. एस सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. प्रश्न 1. 2026मध्ये भारताचा GDP वाढ दर किती टक्के जाहीर झाला? पर्याय ए 5.8%, बी 6.5%, सी 7.2% आणि डी 8%. उत्तर आहे बी 6.5%. प्रश्न 2. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय ए NK सिंह, पर्याय बी अरविंद पनगडिया, पर्याय सी शक्तिकांत दास, डी उर्जित पटेल. उत्तर आहे अरविंद पनगडिया. प्रश्न 3. 2026 G20 शिखर परिषद कोणत्या देशात झाली? पर्याय ए भारत, पर्याय बी ब्राझील, पर्याय सी इटली आणि पर्याय डी जपान. उत्तर आहे बी ब्राझील. प्रश्न 4. 2026मध्ये राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण कोणत्या मंत्रालयाने जाहीर केले? पर्याय ए गृह मंत्रालय, बी संरक्षण मंत्रालय, सी इलेक्ट्रॉनिक्स व IT मंत्रालय आणि पर्याय डी वित्त मंत्रालय. उत्तर आहे सी इलेक्ट्रॉनिक्स व IT मंत्रालय. प्रश्न 5. 2026मध्ये ब्रिक्स परिषद कोणत्या देशात झाली? पर्याय ए भारत, बी चीन, सी दक्षिण आफ्रिका, डी ब्राझील. उत्तर आहे डी ब्राझील. प्रश्न 6. इस्रोने 2026मध्ये कोणती मोहीम प्रक्षेपित केली? ए चंद्रयान-4, बी गगनयान, सी मंगलयान-2, डी आदित्य L2. उत्तर आहे बी गगनयान. प्रश्न 7. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण झाले? पर्याय ए राजीव कुमार, बी अरुण गोयल, सी ज्ञानेश कुमार, डी संदीप माथुर. उत्तर आहे सी ज्ञानेश कुमार. प्रश्न 8. 2026 ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत? पर्याय ए पॅरिस, बी मिलान, सी लॉस एंजेलिस आणि पर्याय डी टोकियो. उत्तर आहे बी मिलान. प्रश्न 9. डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? ए कृषी मंत्रालय, बी शिक्षण मंत्रालय, सी आरोग्य मंत्रालय आणि डी IT मंत्रालय. उत्तर आहे कृषी मंत्रालय. प्रश्न 10. 2026मध्ये भारताने कोणत्या देशासोबत ग्रीन एनर्जी करार केला? ए जर्मनी, बी चीन, सी रशिया, डी फ्रान्स. उत्तर जर्मनी.
प्रश्न 11. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत? ए. टोकियो, बी. बीजिंग, सी. नागोया आणि पर्याय डी. सोल. उत्तर आहे सी. नागोया. प्रश्न 12. ग्रीन महाराष्ट्र मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय ए. उद्योग, बी. पर्यावरण, सी. शिक्षण आणि डी. पर्यटन. उत्तर आहे बी. पर्यावरण. प्रश्न 13. स्वच्छ सागर अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? ए. गृह मंत्रालय, बी. पर्यावरण मंत्रालय, सी. संरक्षण मंत्रालय आणि पर्याय डी. कृषी मंत्रालय. उत्तर आहे बी. पर्यावरण मंत्रालय. प्रश्न 14. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक CAG कोण आहेत? ए. राजीव कुमार, बी. गिरीशचंद्र मुर्मू, सी. शक्तिकांत दास आणि पर्याय डी. उर्जित पटेल. उत्तर आहे बी. गिरीशचंद्र मुर्मू. प्रश्न 15. 2026 मध्ये ब्रिक्स गटात कोणता देश सहभागी झाला? पर्याय ए. अर्जेंटिना, बी. सौदी अरेबिया, सी. इंडोनेशिया आणि पर्याय डी. तुर्की. उत्तर सौदी अरेबिया. प्रश्न 16. ICC T20 विश्वचषक 2026 चे यजमान देश कोणते आहेत? ए. भारत आणि ऑस्ट्रेलिया, बी. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज, सी. भारत आणि श्रीलंका आणि डी. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड. उत्तर भारत आणि श्रीलंका. प्रश्न 17. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? ए. स्वातंत्र्याचा अधिकार, बी. समानतेचा अधिकार, सी. शिक्षणाचा अधिकार आणि डी. घटनात्मक उपायांचा अधिकार. उत्तर आहे बी. समानतेचा अधिकार. प्रश्न 18. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? ए. जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, बी. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, सी. सांस्कृतिक अधिकार आणि डी. मालमत्तेचा अधिकार. उत्तर आहे जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. प्रश्न 19. डिजिटल इंडिया ॲक्ट 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ए. कृषी सुधारणा, बी. डिजिटल शासन व सायबर कायदे, सी. आरोग्य सेवा आणि डी. संरक्षण तंत्रज्ञान. उत्तर डिजिटल शासन व सायबर कायदे. प्रश्न 20. राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियान 2026 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? ए. सामाजिक न्याय मंत्रालय, बी. शिक्षण मंत्रालय, सी. महिला व बालविकास आणि डी. गृह मंत्रालय. उत्तर आहे सी. महिला व बालविकास मंत्रालय. अशाच प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.